टक्केवारीचा आमदार, कमिशनचा आमदार, कोणतरी आम्हाला म्हणतंय, सांगितलं जातंय 30% आहे म्हणून. आता 30% कमिशन असलं तर संघामध्ये आहेत. ते रस्ते केले, पैसे उचलले, पण रस्ताच जाग्याला नाही, बेपत्ता रस्ता आहे. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, ही एक नवी योजना बिचाऱ्यानं राबवली. मडलगे खुर्चे सरपंच कृष्णात मांडे, सयाजीराव पाटील, सीताराम सूर्यवंशी, तानाजी कुर्डे, बाळू शिंदे, धनाजीराव बरकाळे, जयंतराव गोरे, संदेश भोपळे, माजी सरपंच गारगोटी, अविनाश तेली, जिल्हा परिषदचे राशिवडे मतदारसंघातील सदस्य विनयराव कोरे, विनयराव पाटील, व्यासपीठावरील सर्व नेते आणि समोर बसलेल्या बऱ्याच लोकांची नावं घेण्यासाठी मी विसरलो. तो दोष माझा नाही, लिहून देणारच आहे. आणि म्हणून मला तुम्ही सर्वांनी प्रमुखांनी माफी करावी. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आपण सर्वजण पहिल्यापासून युतीच्या विरोधी, आघाडीच्या बाजूने आपण सर्वजण आहोत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या मतदारसंघानं 65,000 मताचं मताधिक्य आघाडीच्या उमेदवारांना छत्रपती शाहूराजांना दिलं. या सगळ्या कामामध्ये आपण सर्वांनी मोलाची कामगिरी केली. आणि आपण आता पहिल्या दिवसापासून निवडणुकीचं वारं चालू झाल्यापासून सांगत आलोय की आम्ही आघाडीच्या वाट्याला, आघाडीमध्ये ज्या वाट्याला, ज्या पक्षाला हा मतदारसंघ जाईल त्या पक्षाच्या मार्फत आपण उभं राहायचं आणि निवडणूक लढवायचीच असा निर्धार आपण सर्वांनी करून ठेवलेला आहे. मला खात्री आहे की या तालुक्यातल्या सगळ्या अनेक प्रमुख नेत्यांनी, जुन्या जाणत्या नेत्यांनी, तरुण सहकारी मित्रांनी आणि आपण सर्वांनी गेले 40 वर्ष सातत्यानं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला बळ देत आलात, माझी पाठराखण करत आलात. माझ्या प्रत्येक वेळच्या विजयामध्ये आपण प्रचंड मोठी भागीदारी केलेली आहे. विधानसभेच्या अनेक निवडणुका आपण लढलो, त्यापैकी 2 निवडणुकीमध्ये आपण यश मिळवलं. बाकीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश आलं. पण अपयशानं आपण कधीही, तुम्ही आम्ही सर्वजण खचून न जाता अतिशय ताकदीनं काम करत राहिलो. आणि म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 30-35 वर्ष काम करायची संधी मला मिळाली. 32 वर्ष बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक म्हणून तुम्ही सर्वांनी मला कायमपणे ताकद दिली. त्यापैकी 22 वर्ष प्रचंड मोठा प्रदीर्घ काळ चेअरमन म्हणून मला काम करण्याची संधी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मिळाली. आणि या सगळ्या कालखंडामध्ये उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केला. बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रचंड मोठी प्रगती आपण केली. महाराष्ट्रामध्ये अनेक सूतगिरणी आहेत. आपण सुद्धा हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी स्थापन केली. ती चालवली नुसती नव्हे तर ती राज्यामध्ये 1 नंबरला
फायद्यात आणलेली आहे आणि अव्याहतपणे चालू आहे। राज्यात पहिली को जनरेशन आपण उभा केला, देशात 1 नंबरचा सन्मान आपल्याला बिद्रीला मिळाला। आपण गेले अनेक वर्ष सातत्यानं चांगला परतावा देतोय, शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचा मोबदला देतोय, कामगारांना दर महिन्याला पगार देतोय, 28% बोनस देतोय आणि सर्वात जास्ती दर देतोय। हा उच्चांक तुम्हा सर्वांच्या मदतीनं सहकार्यांना आपण करून ठेवलेला आहे। पण का कुणाला माहिती, आमच्या आमदारांना ही सारी प्रगती काय बघवना झालेली आहे। आणि म्हणून प्रकाश आंबेडकरने आम्ही जो इथेनॉलचा प्रकल्प उभा करायला घेतला 135 कोटीचा, त्याचं इरादा पत्रच अडवलं 10 महिने तब्बल। काही गरज नव्हती, त्यांचा तोटा नव्हता, सरकारचा तोटा नव्हता, कागद सगळी पुरा झालेली होती, पण केवळ सत्तेचा माज म्हणून विरोधकांचा प्रकल्प कसा अडचणीत येईल हे बघण्यासाठी म्हणून 1 वर्षभर हा प्रकल्प लांबवला गेला। काय त्याचे दुष्परिणाम झाले? त्याचे दुष्परिणाम असे झाले मित्रांनो की 135 कोटीचं व्याज दर महिन्याला आपल्यावर बसलं, त्याचा हप्ता वार्षिक आपल्याला द्यायला लागला। आर्थिक ताणाताण झालेली आहे, आर्थिक ताणाताण व्हावी, बिद्री कोलॅप्स व्हावी अशा पद्धतीची भूमिका आमदारांनी घेतली गेली। आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा के.पी. पाटलांच्या हातून सत्ताच काबीज करायचा कटकारस्थान केलं आणि या परिसरातल्या 4 तालुक्यातल्या अनेक घटकांना बरोबर घेऊन पैशाच्या जोरावर, मगाशी मारुती कदम म्हटले ते खरं आहे, पैशाचा जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला। परंतु मला आनंदाने अभिमान आहे, या विभागातल्या सगळ्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मी आभार मानतो। त्याने अतिशय ठामपणे हा साखर कारखाना कुणाच्या हातात दिला तर सुरक्षित राहील याचा निकाल घेतला आणि 6, 7, 8 हजार मताच्या मताधिक्यानं आमचं पॅनल आलं। आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बिद्री पुढेच जाणार आहे असा समज करून घेऊन पुन्हा एकदा आमच्या इथेनॉल प्रकल्पाला सील केलं, आमच्या साखर कारखान्याच्या मळी उत्पादनाला, साठवणुकीला आणि विक्रीला सील केलं। महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे। खरं म्हणजे त्या बिद्रीच्या माळावर गेले 40 वर्ष मी काम करणारा कार्यकर्ता आहे, अनेक संघर्ष झाले, स्वर्गीय किसन मोऱ्यांचे संघर्ष झाले, स्वर्गीय शंकर धोंडी पाटलांचे झाले, काका देसायांचे झाले, बजरंग अण्णांचे आमचे झाले, अनेकांचे संघर्ष झाले, अगदी दिनकरराव जाधव साहेबांचे सुद्धा आमचे संघर्ष झाले। पण कोणत्याही आमदारनं कधीही कारखाना बंद पडेल अशा पद्धतीची कृती केली नाही। हे एकमेव हिरो जन्मले की बिद्री कारखानाच बंद पाडायची भूमिका या आमदारकीच्या सत्तेतनं केली। आणि म्हणून अशा एका चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेली तर काय घडतंय त्याचं हे उदाहरण आहे। आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी या आमदारला पराभूत करणं हे काम तुमचं आमचं सर्वांचं आहे।
केपी पाटलाला आमदार करायसाठी केवळ नव्हे, मी खरं म्हणजे 2 वेळेला आमदार झालोय, आता कावळा शिवणार नाही असली काही भानगड नाही. पण मित्रांनो, तुम्हाला आम्हाला हा जगू देणार नाही. या सगळ्या विभागाच्या विकास कामाचं वाटोळं लावणारा माणूस आहे. काय उच्चांक केले. खरं म्हणजे मी प्रकाश आंबेडकरांच्यावर कधी जहरी टीका केली नाही, कारण ते लोकप्रतिनिधी आनंदराव आंबेडकरचा मुलगा म्हणून मी त्याला मानत नव्हतो. तो राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यातल्या 3.5 लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला आदर होता. पण असा आदरयुक्त माणसानं, आमदारनं 50 खोके घेऊन गद्दारी करून गुवाहाटीला गेला बिचारा. अहो, काय दोष तुमचा आमचा. आम्हाला लोक महाराष्ट्रात नाव ठेवतात, तुम्ही गद्दार आहात म्हणतात. तुमच्या आमदारनं 50 खोके घेऊन गद्दारी केली. हे पाप कुठं फेडायचं. आणि म्हणून या गद्दार आमदारांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही आम्ही आत्तापासून विसरू नका. 1-1.5 वर्ष झालं म्हणून कदाचित विसर पडेल. मित्रांनो, विसर पाडू देऊ नका. हा गद्दारीचा शिक्का या राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्याच्या जनतेवर लादलेला आहे. तो दूर करण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं तुम्हाला आणि आम्हाला उतरावं लागणार आहे. एक गोष्ट खरी आहे, आमच्या काळापेक्षा अलीकडल्या काळामध्ये केंद्राचे पैसे भरपूर यायला लागलेले आहेत. जीएसटी संकलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, हजारो कोटीच्या मध्ये उत्पन्नाची वाढ झाली. त्यामुळे विकासावर पैसे लावले गेले. केवळ राधानगरी भुदरगडवर नव्हे, तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये. आमच्या काळात सुद्धा आम्ही खूप मोठा विकास केला, पण त्या काळामध्ये कधीही कमिशनचा आवाज कधी आपण ऐकला नाही. आताच्या आमदारांच्या बाबतीमध्ये बोललं जात आहे, टक्केवारीचा आमदार, कमिशनचा आमदार. कोणतरी आम्हाला म्हणतंय, सांगितलं जातंय 30% आहे म्हणून. आता 30% कमिशन असलं तर ते विकास कामाची काय परिस्थिती होणार. आणि असंही सांगितलं जातंय, नवीन पद्धत आहे, आम्हालाही माहीत नाही, स्लीपिंग पार्टनरशिप. कॉन्ट्रॅक्टमध्ये स्लीपिंग पार्टनरशिप म्हणजे झोपून पैसे काय. आणि आता मारुती कदमांनी सांगितलं, असे अनेक रस्ते मतदारसंघामध्ये आहेत, ते रस्ते केले, पैसे उचलले, पण रस्ताच जाग्याला नाही, बेपत्ता रस्ता आहे. बऱ्याच ठिकाणचे संरक्षण कठडे बेपत्ता आहेत. असा हा विकास आहे भकास. काय चाललंय यांनी सत्तेचा वापर करून. खरं आहे, गेल्या वेळेला 10 वर्षापूर्वी एक नोट एक होट अशी घोषणा देऊन हा माणूस तुमच्या आमच्यापर्यंत आला, जनतेपर्यंत गेला. लोकांनाही वाटलं एका साखर कामगारांचा हा मुलगा आहे, गरीब आहे, त्याला मदत करू. अनेकांनी नोटा दिल्या, अनेकांनी मतं दिली. आज चित्र बघा, 10 वर्षानंतर शेकडो एकरच्या जमिनी केवळ त्यांच्या नावावर नव्हे, त्यांच्या नावावर घेऊन मर्यादा संपल्या कुटुंबाच्या म्हणून अनेक जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावर जमिनी केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आहेत, अनेक ठिकाणी क्रशर आहेत. ही कुठनं जमा झाली माया, कशातनं झाली माया, हे समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून मी काय
कुठल्या योजनेला सरकारच्या नावं ठेवत नाही. पण आमच्या आमदारांनी एक योजना मात्र गेले काही वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही एक नवी योजना बिचाऱ्यांना राबवली. ठराविक कॉन्ट्रॅक्टर शिवाय काय भानगड नाही. अनेक ठिकाणची कामं रद्द केली कॉन्ट्रॅक्टसाठी. वाघापूरची नळ पाणी पुरवठा योजना रद्द केली. आदमापूरच्या पर्यटन विकास मधनं आलेले 1.5 कोटी रुपये GR झाला. तो GR रद्द करून नवीन GR काढला काल 8-15 दिवसापूर्वी. काय चाललंय? अरे बाबा, विकास कामाच्या मध्ये तरी अडथळा आणू नकोस. तू काय करायचं ते कर, कॉन्ट्रॅक्टर नेम, खरं डेव्हलपमेंटची कामाला अडथळा नको. अशी अनेक उदाहरणं देता येतील. मी अधिक वेळ बोलणार नाही, बोलायला अजून खूप वेळ आहे. खरं म्हणजे स्वर्गीय आनंदराव कोंडिबा देसायांच्या पासून आम्ही शिवडाव सोनवडे घाटाबद्दल त्यावेळेला हनुमंते घाट म्हणून आपण नावालोक केलं. त्यावेळेपासून या घाटाचं स्वप्न आपण सर्वांनी बघितलं. अनेकांनी त्याच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी महत्वाची कामगिरी केली. मी सुद्धा त्यामध्ये योगदान केलेलं आहे. घाटाच्या वरच्या बाजूचा जो प्लेन रस्ता आहे, शिवडाव पासून नाईकवाडीच्या पुढेपर्यंत जाणारा रस्ता छगन भुजबळ साहेबांना आणून आम्ही केला. आणि आमच्या आमदारांनी 10 वर्षापूर्वी सांगितलं पुढच्या दसऱ्याला तो घाट रस्ता चालू होणार म्हणून. आता 10 वर्षात 10 रुपये सुद्धा त्याच्यावर लावले नाही. हाय तसंच आहे, काही झालेलं नाही. आता गोरेंनी सांगितलं आमच्या गावचे आमदार झाले, आम्हाला आनंद झाला. त्यांनी घोषणा केली छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करणार म्हणून. 10 वर्ष वाट बघून तो बिचारा बोलला. काय हे लोकांना भूलभुलैया करायचं? खरं झालंय का नाही माहित नाही. आता काल काहीतरी तिथं आमच्या गावापासून त्या मिंच्यापर्यंत प्लास्टरिंग, अस्तरीकरण, नारळ वाढवलाय. काम मंजूर झालंय काय? फंड्स लागल्यात काय? कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले काय माहित नाही. अजून बेपत्ता आहे. काळामवाडी धरणाला आमच्या काळामध्ये सेकंदाला 80 लिटर पाणी गळती होती. असं म्हटलं जातंय की सेकंदाला 60 लिटरपेक्षा जास्त गळती असेल तर त्या धरणाला धोका होतो. आम्ही त्यासाठी आवाज उठवला, कमिटी आणली, तपासणी केली, अहवाल दिला, शासनाकडे मागणी केली. त्या काळामध्ये पूर्तता काही ह्या 10 वर्षात झाली नाही. आता हसन मुश्रीफ साहेबांनी ह्यांनी सुद्धा म्हणा 80 कोटी रुपये लावले अजितदादांनी, असं घोषणा झाली. 40 कोटी वर्ग झाले असं आम्ही ऐकलं. आता त्याचं आप्पा कॉन्ट्रॅक्टसाठी अडले. ह्याच्यामुळं माझ्या मतदारसंघातलं, माझ्या हद्दीतलं धरण मी सांगेल तो कॉन्ट्रॅक्टर कामच बंद आहे, चालूच नाही. तिकडे आमच्याकडे एक MI टँक होता. त्या MI टँकवर एक वॉचमन गारगुडीचा होता. वॉचमन एकटाच बिचारा. तो वॉचमन आपल्या पार्टीचा नाही म्हणून त्या वॉचमनची बदली केली चंदगडला. आणि बेभरोशाचं ते धरण तसंच राहिलं. आणि दुर्दैवानं त्याची गळती चालू झाली आणि ते धरण फुटलं. शेकडो एकर जमीन उद्ध्वस्त झाली. धरण फुटलं. आता नवीन धरण बांधायला घेतलंय, त्याचा बी कॉन्ट्रॅक्टर ह्योच. बऱ्याच मोठ्या मोठ्या कामामध्ये म्हणा स्लीपिंग पार्टनर आणि बारकी बारकी तुकडे असतात 10 लाख 5 लाख ते कुणाकुणाला तरी देतात म्हणजे काय माहिती. जलजीवन मिशन
ह्यांनी सांगितल्याशिवाय सर म्हणून कोणतरी आहेत म्हणून, मला माहीत नाही त्यांचं नाव, ते सरांनी सांगितलं तरच म्हणून होतंय. आता हे कुठलं नवीनच काढलंय सरांचं भानगड आहे. आणि म्हणून हे सगळे बंद पाडायला आणि पुन्हा एकदा राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्याचा हा नावलौकिक उदयाला आणण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काम करायचं. फार वाईट दृष्टी आहे. मला भोगाव तिकडं कौलव म्हणून एक गाव आहे, मोठं गाव आहे, वरती जमीन आहे डोंगरावर. ती जमीन फार चांगली आहे, 65 एकर का काहीतरी जमीन, होय ना सर? 65 एकर जमीन अशी प्लेन आहे. जमिनीवर डोळा दांडगा बाबाचा. तो म्हणला गैबी बसणं परित्यापर्यंत ही एकमेव जमीन मला आवडली. तर त्याला जमीन आवडल्यावर काय करील बाबा? ती जमीन MIDC साठी घेतली, संपादित केली. गाव सभेचा ठराव नाही, ग्रामपंचायतनं मागणी केली नाही. तिथं जाणारा जो रस्ता होता तो 2-3 शेतकऱ्यांचा रस्ता सुद्धा संपादित केला. नावं चढवली. नावं चढवल्यावर खडबडून जागे झाले शेतकरी. आणि मग ती MIDC रद्द केली, आंदोलन केलं, उपोषण केलं. आमच्याकडे इकडं आम्ही सुद्धा आमच्या काळात MIDC मंजूर झाली. आमच्या काळात MIDC मंजूर केली, भूमी संपादन केलं. त्याची किंमत शेतकऱ्यांच्या सारखी, अकुर्डेकरांच्या सारखी सांगतील तेवढी किंमत कलेक्टरनं अध्यादेश काढला, जमीन संपादन केली. ह्यांच्या कारकिर्दीमध्ये पुढे काहीच झालं नाही. एक झालं, ह्यांनी ह्याच्या राहत्या घरापासून 2 किलोमीटरवर असणारी MIDC ती रद्द केली. ठीक आहे, रद्द केली तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जमिनी घेतल्या द्या, पैसे न देता सरकारनं. ते शेरे काढून घ्यायला पाहिजे होते, त्यांना जमिनी परत द्यायला पाहिजे होते. हा बहाद्दर लागला, त्यातली 25 एकर जमीन प्रस्थापित शरद सहकारी सूतगिरणी नावाची सूतगिरणी मंडलिकांची घेतलेली, तिच्या नावावर 25 एकर जमीन केली. त्या 25 एकराचे शेरे काढले, बाकीच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे शेरे अद्याप आहेत. कुठं जमीन दिसायचा इलाज नाही. मला वाटतंय कलनाकवाडीचे लोक मला दिसले मगाशी. आल्यात काय? आल्यात? आहेत. कलनाकवाडीचा डोंगर गायरानच नव्ह, अखंड गायरानच नावावर लावून घेतलं वाघानं. काय बहादर माणूस. वाईट आहे परिस्थिती. तुमच्या आमच्या जमिनी सुद्धा सांभाळायला पाहिजेत. होय, दरवर्षी 7-12-8 बघा धनाजीराव, तू सुसाट सुटला जमिनी घ्यायला, खरं तुझ्या जमिनी कवा नावावर चढवून गेल सांगता येत. अशा पद्धतीचं काम हे चाललेलं आहे, सत्तेचा गैरवापर. आणि म्हणून हे एकदा आपल्याला थोपवावंच लागेल. यासाठी आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं काम करायला लागणार आहे. धामणी प्रकल्प सुद्धा आमच्या काळात, आमच्या अगोदरच्या काळात सुरू झाला. आमच्या काळात काही प्रगती झाली, घळभरणी राहिलेली आहे. का राहिली आहे माहिती आहे? आता गडबडीनं घळभरणीचा मुख्यमंत्र्याला आणून मुहूर्त करायचा आहे. पण त्या गळभरणीमध्ये त्या बंधाऱ्याखाली, मातीखाली, बांधाखाली ज्या जमिनी घेतल्यात त्या जमिनीचा मोबदला अद्याप दिलेला नाही. लोकांनी ते अडवलंय. 10-11 पिटिशन झाली, त्याबद्दल ह्यांचा काय तोंड उघडलं नाही, प्रयत्न काय केले नाही. अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. विकासाच्या कामात केवळ स्वाहाकार चालू आहे.
आता आम्हाला मगाशी कोणतरी म्हटलं, बाबा कोण बोललं मला आठवलं नाही, की आम्हाला पारितोषिक मिळालं तर बिजली कारखान्याला VSIचं. त्या आमदारने सांगितलं हे खोटं आहे. कोण? तुम्हीच बोलला काय? घोषणा केली खोटं आहे. आम्ही त्यांना आव्हान दिलं की तुम्ही आमदार आहात, तुमचा मुख्यमंत्री आहे, हे मिळालेलं पारितोषिक खोटं आहे एवढं सिद्ध करून आणा तपासून. आम्ही चॅलेंज दिलं तर 60 दिवसात, त्यात झालं नाही. आणि जर चॅलेंज देऊन ते खरं ठरलं तर KP पाटील बिजली कारखान्याचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि जर ते खरं ठरलं नाही तर तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या म्हणून पुढच्या जाहीर सभेत मी आवाहन केलं. आता तो पट्टू म्हणून मगाशी एक चिठ्ठी आली आहे बा. पट्टू कसलं पट्टू म्हणून त्याला लागले, संसद पट्टू. मला त्याबद्दल काय बोलायचं नाही, पण ह्यो नवीनच शब्द काढला आहे. सवंग लोकप्रियतेसाठी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे अनेक प्रकल्प आता उद्घाटनाचा सपाटा आहे. दांडगं काम चालू आहे म्हणा, उद्घाटन. आता ते उद्घाटन त्याला मंजुरी आहे काय, त्याला प्रशासकीय सँक्शन आहे काय, टेक्निकल सँक्शन आहे काय, बजेट लागलंय काय, टेंडर झालं काय, त्याचा काही पत्ता नाही. नुसता नारळ वाढवायचा, कुदळ पुजायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं काम सातत्यानं चालू झालेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आमचा तालुका विशेषतः हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. सातत्यानं अन्याय करणाऱ्या वृत्तीच्या विरुद्ध लढणारी एक परंपरा या तालुक्याला लाभलेली आहे. आणि म्हणून हा अन्याय रोखण्यासाठी, ही बदनामी रोखण्यासाठी तुम्हाला आणि मला काम करावं लागणार आहे. मी आपणाला सांगतो की दिवस फार कमी आहेत. अजून तिकिटांचा काय निकाल लागलेला नाही, कधी लागणार आहे माहीत नाही, कधी लागेल. निवडणूक 8-10 दिवसात कधीही जाहीर होईल. आता या कमी कालखंडामध्ये तुम्ही सगळेजण मला फार जवळून ओळखताय. 40 वर्ष माझी ओळख तुम्हाला येऊन तुमच्या गावात येऊन नवीन करून द्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही सगळेजण स्वतः KP व्हा. मी स्वतः निवडणुकीला उभा आहे अशा पद्धतीच्या भूमिकेनं आपण कामाला लागूया. मला बिलकुल संदेह वाटत नाही, निश्चितपणे आंबेडकरांचा पराभव ही अटळ गोष्ट आहे, अटळ. आणि म्हणून अनेकांना हुसकून उभा करायचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. त्यांची काय आम्ही कळ कुणाची काढत नाही. अनेकांना हुसकून चालू आहे, तू उभा राहा, तू उभा राहा, तू उभा राहा. आपलं काय जमतंय काय बघायच्या नादात आहे. आणि लोक सातत्यानं बोलतायत. काय बोलतात मध्ये, दांडगा पैसा आहे म्हण. काय म्हणतात, दांडगा पैसा. अरे कशाला काळजी करूया, दांडगा पैसा घेणाऱ्यांनी घ्या, पण मत त्याला द्यायचं नाही. पैसा चोराचा आहे, चोरीचा पैसा स्वीकारा, त्याला काही बंधन नाही. चोराची चोरी केली तर ते न्यायाचं असते, सज्जनांची चोरी करायची नाही. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, हे सगळं घडणार आहे. आणि तुम्ही आणि आम्ही एकदा ताकदीनं ही उद्याची निवडणूक 100% लढायचंच आणि जिंकायचंच. आमच्या गोरेंनी घोषणा दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण राधानगरीतले तमाम आमचे सगळे सहकारी ताकदीनं तुमच्या बरोबर आहेत, आपल्या बरोबर आहेत. चिंता करू नका.
राधानगरीची चिंता करू नका. राधानगरीतला मतदारसुद्धा कार्यकर्तेसुद्धा विचारी आहेत. काही त्रुटी झाल्या असतील जुन्या काळात, पण त्या सुधारलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा स्वाभिमानानं आपण सर्वजण या लढाईत पुढे जायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागूया, एवढीच विनंती तुम्हाला मी या निमित्तानं करतो. आपण बसल्या